हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी आज जाते देवीच्या पाया पडायला, देवीची ओटी भरायला. नवरात्रीची 7वी माळ आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे मला आज ऑफ पण आहे, तर आम्ही सकाळीच जाऊन येऊ. सो स्टे ट्यून गाईज. मी आता मम्मीकडे जाते, तिथूनच मी प्रॉपर ड्रेस वगैरे घालून निघेन तिथून. हॅलो गाईस, तर मी आता मम्मीकडे आले आणि ही न्यू साडी घेतली होती, तर मी हीच घालून जाते देवीकडे. तर आम्ही खंडाळा घाटामध्ये आलो आहे आणि क्लायमेट बघा किती सुंदर आहे. पूर्ण फॉग पसरले. खूप पाऊस होता सकाळी, त्यामुळे आम्ही विचार करत होतो जायचं की नाही, पण नंतर पाऊस थांबला, मग आम्ही निघालो. पावसाळ्यामध्ये इथे नक्कीच भेट द्या. खूपच छान वातावरण आहे. मुंबईपेक्षा तरी खूपच छान आहे. सो आम्ही वाघजाई देवी, जे खंडाळ्यामध्ये लोकेटेड आहे, तिथे आम्ही आलोय. खूपच छान वातावरण आहे इथे पण. एंटर केल्यावरच पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. सो आम्ही या शॉपमधून देवीची ओटी घेतली. सॅटर्डे असल्यामुळे तशी गर्दी होतीच. मंदिर छान सजवलं होतं. नवरात्री असल्यामुळे खूपच छान वाईब्स येत होते आणि गर्दीही प्रचंड होती. क्लायमेट छान असल्यामुळे लाईनमध्ये उभं राहायला पण छान वाटलं. मी तर पहिल्यांदाच आली होती इथे. देवीला पाहून मन खूप छान प्रसन्न झालं. 15 ते 20 मिनिटांमध्येच आमचं दर्शन झालं. दर्शनही खूप छान झालं. असं घाईमध्ये पण नाही, एकदम आरामात झालं. वाघजाई देवी की जय. मंदिराचा परिसर खूपच छान होता. धुकं पसरलं होतं. इतकं मस्त वाटत होतं ना. मी तर खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केलेत. सो आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यातच टाइम स्पेंड केला. इथे एक योगा सेशन होतं मनशांतीसाठी. जर तुम्ही इथे आलात तर जरूर ट्राय करा. फ्रीमध्ये होतं, आय थिंक 10 मिनिट्स.
बघा किती छान क्लायमेट आहे इथे. पूर्ण फॉग फॉग. आम्ही खोपोलीवरून कधी जाणार होतो, तर खोपोलीमध्येच एक गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, तर आम्ही तिथे जातोय आता. सो आम्ही मठामध्ये पोचलो. खूपच भव्य असं छान मठ दिसते. इथे येणार असाल तर सुट्टे पैसे कॅरी करा, कारण इथे गुगल पे चालत नाही. आणि इथे 20 रुपीजमध्ये जेवण मिळतं, त्यासाठी तुम्हाला कुपन घ्यावं लागेल. मठाला लागूनच एक पाताळगंगा नावाची नदी वाहत होती. खूपच सुंदर देखावा होता. दर्शन घेऊन आम्ही जेवण